समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, आपण पाहत आहात क्षितिज पर्व आणि आज अशा कलाकारासोबत भेटणार आहोत आपण, जे पनवेलमध्ये राहून सगळं त्यांच्या कला जीवनातील सगळं भाग पाहत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार, मी ऋत्वी पगार. मॅडम, काय सांगाल, तुम्ही पनवेलमध्ये आत्ता आहात, त्याच्यापूर्वी मराठी शाळेमध्ये कुठे शिकलात किंवा बालपण कसं गेलं तुमचं? मी नाशिकची मुळात. तर मी पहिले नाशिकमध्ये राहायचे आणि पप्पा आर्मीमध्ये होते, त्यामुळे माझं गावही नाशिक आहे आणि आम्ही तिथेच शिक्षण वगैरे केलं. नंतर पप्पा आर्मीमधून रिटायर झाले, तर त्याच्यामुळे मग त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागला मुंबईला. सो आधी ते राहत होते मुंबईला. देन मग आम्हीही आलो, कारण मग पप्पा बोलले की मुंबईला जास्त चांगलं शिक्षण वगैरे आहे. मी मराठी शाळेतूनच शिकले, तर मग आम्ही मुंबईला असं शिफ्ट झालो. मराठी शाळा प्राथमिक शाळेमध्ये कुठं होतात? तिकडे नाशिकलाच ना? हो, नाशिकलाच होते. मस्ती वगैरे खूप मस्ती करायचे आणि तेव्हा मी ॲक्च्युली मला सगळ्यात जास्त आवडायचं मिमिक्री करायला. तर टीचर वगैरे आली किंवा एखादी फ्रेंड असेल तर मी तिची मिमिक्री करून दाखवायची. पण तेव्हा असं नॉलेज नव्हतं ना ॲक्टिंगचं वगैरे, तर मग डान्स वगैरे पण खूप केलेत मी. तर मग मिमिक्रीमध्ये कधी घरी असं मिमिक्री केली आहे? आईने ओरडा केलाय, बाबांनी? नाही, मी काय करायची, एखादं गाणं आवडलं मला मराठी ना, तर मी स्वतः डान्स बसवायची आणि आईला दाखवायची पहिले. मग आईला दाखवल्यानंतर मी बाबांना, मग आईला बोलायची की मला बाबांना पण दाखवायचंय, मला त्यांना विचारायचं मी कशी डान्स करते. मग मी बाबांना डान्स करून दाखवायची, बाबा बोलायचे वा वा छान 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 छान. पण तेव्हा एवढं नॉलेज नव्हतं की क्लासेस लावणार किंवा ॲक्टिंगचे क्लासेस किंवा डान्सचे, तर मी त्यांना असं घरी करून दाखवायची. शाळानंतर मग तुम्ही कॉलेज कुठे केलं? मी मुंबईमध्ये नेहरूमध्ये DY पाटीलमध्ये केलं, लॅब टेक्निशियन केलं. आणि लॅब टेक्निशियन केलं तुम्ही, आणि मग म्हणजे कला क्षेत्रात कशी कला? नाही, ॲक्च्युली मी हे सगळं करायची मिमिक्री वगैरे, पण मला असं कळत नव्हतं की अरे ॲक्टिंग आपण नॉर्मल साधारण व्यक्तीही करू शकतो. मला असं वाटायचं जे रिच असतात, जे त्या फील्डमध्ये ॲक्च्युली आहेत तेच करू शकतात की काय. बट एकदा मी ब्लडमध्ये काम करायची, ब्लड डोनेशन याच्यामध्ये. तर एकदा आम्ही तिथे एक ब्लड डोनेट करायला आले सर, आणि ते त्यांचे डिरेक्टर होते, त्यांचा ॲक्सिडेंट झालेला तर त्याच्यासाठी आले. तर माझी फ्रेंड बोलली की आमची एक फ्रेंड आहे, तिला ॲक्टिंग खूप आवडते, तर जर काही कॉन्टॅक्ट भेटत असेल तर सांगा. तर मी तिथेच होती, तर ती बोलली की अगं हे सर ॲक्टिंगमध्ये वगैरे आहे, तर बघ ना काही होतं का. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, मी बोलली की मी आधी कधी ॲक्टिंग केली नाही आहे, पण इफ मला काही काम भेटलं तर द्या. मग त्यांनी मला नाटक वगैरे केलं. तुम्ही नाटकामध्ये काम केलेलं आहे? हो, मी पहिले नाटकामधूनच आले, म्हणजे मी 2 ते 2.5 वर्ष नाटकच केले. मग त्यानंतर मला शॉर्ट फिल्म, सॉन्ग, यूट्यूबसाठी वेब सिरीज वगैरे भेटले. आता मोठ्या पडद्यावर काही करताय का? मी एका मूवीमध्ये काम केलंय, जी अजून रिलीज नाही झाली, छोटाच रोल आहे बट केलंय. आणि 1-2 सिरियलमध्ये केलंय मराठी आपल्या, आणि आता शॉर्ट फिल्म वगैरे पण चालू आहे. अच्छा, म्हणजे तुमचा आत्तापर्यंत प्रवास, म्हणजे तुम्ही आत्ता एंटर केलाय की बरेच सिरियल्स वगैरे केले? नाही, सिरियल्स मी आता 2-3च झालाय, शॉर्ट फिल्म्स भरपूर केलाय आणि सॉन्ग पण 2-3 केले. मग आता सिरियल्स, मूवीज तिकडेच. आता तुमचं करिअर पूर्ण मेन आता फोकस तिकडे चालू. हो, चालू. तुम्ही आता जे करताय त्यामध्ये तुम्हाला आई वडिलांचा सपोर्ट कसा आहे? खूप चांगला सपोर्ट आहे. ॲक्च्युली मला वाटलं नाही की पप्पा सपोर्ट करतील, बिकॉज ते एकदम गरीब फॅमिलीतून बिलॉंग करतात आणि त्यांनी खूप स्ट्रगल केलं आहे आर्मीमध्ये जाण्यासाठी. तर त्यांची इच्छा होती की माझ्या मुलांनी स्वतःच्या पायावर उभं राहावे. आणि ॲक्टिंग ही असं क्षेत्र आहे की इथे लगेच काम भेटत नाही आणि लगेच पैसा भेटत नाही. एकदा भेटलं तर भरपूर भेटतो, पण स्ट्रगल खूप आहे. पण ते माझं स्ट्रगल बघायचे. मी नवी मुंबईला राहत असून मी मुंबईला सकाळी जाऊन रात्री 12-1ला यायचे. तर मग त्यांना पण वाटायचं की अरे आपली मुलगी स्ट्रगल करते, तर आपण सपोर्ट का नको करायला. त्यामुळे मग घरच्यांचा फुल सपोर्ट. असं आम्ही ऐकलंय, कालच एक तुम्ही शूट केलंय. हो, काल मी एका मराठी सॉन्गसाठी शूट केलंय, जे आता लवकरच येईल. तर दर्शन म्हणून डिरेक्टर आहे, तर त्यांचं सॉन्ग आहे. मी आधी त्यांच्यासाठी केलंय सॉन्ग. तर येस, आता मी शूटला जाणार आहे 4-5 दिवसात कोल्हापूरला. तर भाग्यश्री मोटे, ज्या देवयानीमध्ये किंवा अजून भरपूर सिरियलमध्ये त्यांनी काम केले, तर त्यांच्यासोबत माझी शॉर्ट फिल्म येते. तर ती लोकरंग या चॅनलवर येते, तर तुम्ही जाऊन बघू शकता ते चॅनल. सो येस, मी खूप एक्सायटेड आहे त्यांच्यासोबत काम करायला. नक्कीच आम्ही पण पाहू. या होत्या ऋत्वी. अशाच नवीन नवीन कलाकारांना भेटण्यासाठी क्षितिज पर्व याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.